कितीही आपण व्यवस्थितपणे कामे केली तरी फरशीवरती पडायचे तेवढे डाग पडतातच। ही आहे माझी लक्ष्मी आणि हिच्या खाली मी कधीच घाण होऊ देत नाही। आज 4 पैसे माझ्या हातात येऊ शकतात तर याचं कारण हीच आहे। घरात कितीही कामे करा पण त्याची किंमत कोणालाच नसते, का तर आपण काम करतो, पैसे कमवत नाही, त्याच्यामुळे काही ना काहीतरी आपल्या अंगात कला असायलाच हवी, ज्याच्यामुळे आपण थोडेफार का होईना स्वतःच्या गरजा जरी पूर्ण करणे इतपत पैसे कमवले तरीही खूप झाले। सकाळची तर सगळी कामे इथे पूर्ण झाली आणि माझे झाडे एवढे छान आता फुटायला लागलेत ना, छोट्या छोट्या कळ्या सुद्धा आता त्यांना यायला लागलेल्या आहेत आणि काही झाडं तर त्यातली गेली, पण जेवढे काही राहिलेत ना तर ते खूप छान असे ग्रो झालेले आहेत। सासूबाईंसाठी इथे जेवण नेऊन दिलं आणि त्याच्यानंतर ना आम्ही निघालो बाहेर। मम्मी चालली होती बहिणीच्या गावाला आणि तिचं थोडं सामान होतं माझ्याकडे, तर तेच तिला द्यायचे, पण मध्येच त्यांची गाडी पंक्चर झाली आणि त्याच्यासाठीच ते इथे थांबले होते। तर त्यांचं ते सामान पोच केलं आणि नंतर ना इथे एवढा छान वडापाव मिळतो ना, तर तिथेच आम्ही थोडा वेळ थांबलो, वडापाव खाल्ला मस्त असा। हे हॉटेल ज्यांचं आहे ना तर ते माळकरी माणसं आहे सगळे, खूपच जास्त इथे स्वच्छता असते आणि दरवेळेस आम्ही कधीही करमाळा साईडला आलो तर इथे वडापाव नक्कीच खातो। तुम्ही जरी कधी करमाळा साईडला आलात ना तरी नक्की इथला एकदा वडापाव ट्राय करा, खूपच जास्त टेस्टी लागतो। घरी जाताना सगळ्यांसाठीच काही ना काही पार्सल घेतलं होतं, वडापाव घेतला होता, आवडली भेळ घेतली होती आणि यांच्यासाठी घेतलं होतं मटण, तर ते गरम वगैरे करून दिलं त्यांना। भाजी गरम झाली की ते तर लगेच इथे जेवण करायला बस। आमची भेळ तर सगळी इथे वल्ली होऊन बसली आणि वडापाव सुद्धा गार झालेला होता।